वळूया पुढच्या बातमीकडे। राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असतानाच महायुतीमध्ये महाकुस्ती पाहायला मिळते। ठाणे आणि नवी मुंबईत एकनाथ शिंदे आणि गणेश नाईकांमधलं शीतयुद्ध आणखी तीव्र होत आहे, तर तळ कोकणात राणे विरुद्ध तेली संघर्ष पुन्हा तीव्र झालाय। शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताच त्यांनी नितेश राणेंवर तोफ टाकली। सांगलीमध्ये सदाभाऊ खोत विरुद्ध सहकार मंत्री आमने सामने आले। शेजारच्या कोल्हापुरात भाजपचे हसन मुश्रीफांना त्यांचा बालेकिल्ला म्हणजेच कागलमध्ये धक्का देण्यात आला, तर पुण्यात धंगेकर विरुद्ध चंद्रकांत पाटील संघर्ष उफाळला। त्यामुळे निवडणुकांच्या तोंडावर हा संघर्ष किती टोकाला जाणार हे पाहणं औत्सुक्याचं असेल। दरम्यान राज्यात कुठे कुठे आणि कुणामध्ये कुस्ती पाहायला मिळते पाहूया। रायगडचा पालकमंत्रीपदाचा वाद हा अद्यापही ताजा आहे आणि यावरूनच आता भरत गोगावले विरुद्ध सुनील तटकरे हा सामना कायम रंगलेला पाहायला मिळतो। तर तिथे ठाण्यामध्ये नायकांकडून जनता दरबाराचा सपाटा सुरू आहे आणि अर्थातच याला अनेक वर्षांपासूनची राजकीय शत्रुत्वाची किनार आहे। तर तिकडे कोकणामध्ये राजन तेली विरुद्ध नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्हा बँक कर्ज घोटाळ्याच्या मुद्द्यावरून हे आमने सामने आलेले पाहायला मिळतात। तर सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक नोकर भरतीवरून बाबासाहेब पाटील आणि सदाभाऊ खोत यांच्यामध्ये ही महाकुस्ती सध्या पाहायला मिळते। तर तिकडे कागलमध्ये शहकाटशहाचं राजकारण पाहायला मिळतंय। राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये अर्थात याला एकमेकांचे जे कार्यकर्ते आहेत, जे पदाधिकारी आहेत ते फोडण्यावरून हे सगळं राजकारण रंगलेलं पाहायला मिळते। तर तिकडे शिवसेना विरुद्ध भाजप अर्थात रवींद्र धंगेकर विरुद्ध चंद्रकांत पाटील यांच्यात हा आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगला आणि याला कारण आहे ते म्हणजे गुंड निलेश घायवळ याच्यावरून सुरू असलेला आरोपांचा वाद।